हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? रुचकर रसोई आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कारळ्याची चटणी दाखवते। एक वाटी मी कारळ घेतलंय, एक वाटी खोबरं घेतलंय, किसलेलं सुकं खोबरं। ते कमी जास्ती घेतलं तरी चालतं, मुख्य म्हणजे कारळ जास्ती पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी खोबरं पाहिजे। तर ही एक वाटी आहे आणि ही छोटी एक वाटी खोबरं आहे, ही जरा वाटी मोठी। तर तिखट मी 3 चमचे घेतले आणि चवीनुसार मीठ। आता कशी करायची आपण चटणी ती पाहूया। आधी आपण कारळ भाजायला घ्यायचे। मीडियम आचेवर भाजायचे आपल्याला कारळ। आता तडतड आवाज यायला सुरुवात झाली। जसं तीळ भाजताना आवाज येतो तसंच असते। तडतड आवाज यायला सुरुवात झाली की आपण थोडा वेळ 2 मिनिटं अजून भाजून घ्यायचं की आपलं भाजून झालं। कोणी कोणी याला कारळ्याच्या ऐवजी खुरसणी पण म्हणतात। खुरसणीची चटणी, कारळ्याची चटणी। असा तडतड आवाज यायला लागला म्हणजे आपलं भाजून होत आलंय, अर्थ होतो। 2 मिनिटं अजून भाजून घ्यायचंय आणि वासही सुटतो। छान परतून घ्यायचे। आपलं आता हे भाजून झालंय, तर मी उतरवतेय, ताटलीत काढून घेऊया। तर खोबरं भाजायला घ्यायचं। कारळाची चटणी म्हटल्यावर खोबरं, कारळ जास्त आणि खोबरं थोडं कमी। एक वाटी कारळ घेतलं तर पाव वाटी खोबरं किंवा अर्धी वाटी घेतलं तरी चालतं, पण बरोबरीने नाही घ्यायचं, तर मग कारळ्याची चटणीला चव नाही लागत। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। आपलं खोबरंही भाजून झालंय चांगलं। आता आपण हे काढून घेऊ। तर हे पदार्थ गार झाल्यावर मिक्सर मध्ये घालायचे। आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया। गार झालंय। 3 चमचे तिखट घालते, चवीनुसार मीठ। आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया मिश्रण। चटणी बघा अशा पद्धतीने झाली, रंग बघा किती चांगला आलाय। तर तुम्हाला मी चमच्यात घेऊन दाखवते। थोडी बारीक व्यवस्थित करून घ्यायची। अशा पद्धतीने ही कारळ्याची चटणी आपली तयार झाली। आता सर्विंग बाउल मध्ये टाकते। तर ही अशा पद्धतीने तुम्हाला मी कारळ्याची चटणी दाखवली। ही अतिशय पौष्टिक चटणी आहे, थंडीमध्ये विशेष करून करतात जास्ती करून, आणि ही भाकरी आणि पोळी बरोबर अतिशय सुरेख लागते। जेवताना तुम्ही घेऊ शकता आणि याच्यावर कच्चं तेल घ्यायचं, बाजूला कांदा आणि भाकरी एवढं जरी घेतलं आणि तर उत्तम लागते। दुसरं काही कशाची गरज वाटत नाही आपल्याला पानात घेण्यासाठी। भाकरी आणि पोळी बरोबर तुम्ही ही चटणी तेल घालून खाऊ शकता। म्हणजे भाजी नसली तरी या चटणी बरोबर आपल्याला पोळ्या जाऊ शकतात आणि भाकरी खाल्ली जाऊ शकते। अशी ही चविष्ट चटणी आहे जी मी तुम्हाला करून दाखवली। तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी झाली ती कमेंट्सद्वारे कळवा। थँक्यू।